सातपूर औद्योगिक वसाहतीतील ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीच्या सेकंड प्लांट E60 आणि 61 मध्ये आज दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास कंपनीतील साफसफाई करत असताना येथील PUC टँकला अचानक आग लागल्याची घटना घडली। दरम्यान ही आग विझविण्यासाठी ABB कंपनीतूनच आपल्या अग्निशमन यंत्रणेनं आग विझविण्यासाठी पहिले प्रयत्न केले। याचवेळी मनपा सातपूर अग्निशमन विभागाच्या वाहनांनीही आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। तब्बल तासभर या PUC टँकमधील आग धुमसत होती। कंपनीतील मागील बाजूस साईडला असलेल्या PUC टँकला आग लागल्यानं तब्बल तासभर आगीचे लोळ तसेच धुरांचे प्रचंड लोट आकाशात दिसत होते। तर आजूबाजूच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनीही आग बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती। ही आग लागण्याचं निश्चित कारण समजू शकलं नाही। गेल्या अर्धा वर्षापासून प्लांट 2 हा कारखाना बंद होता, मात्र नुकतेच पुन्हा नव्यानं कारखाना चालू करण्यासाठी साफसफाई तसेच इतर कामकाज चालू असताना अचानक आज दुपारी घटना घडल्याचं कंपनीचे व्यवस्थापक प्रसन्न काळकर यांनी सांगितलंय। शक्यतो काहीतरी आग काहीतरी झालं, ते कामगार काम करत होते, कशामध्ये लागले असेल। आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो, इथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या। हा प्लॅन आता सुरू करायचा आहे। आम्हाला निरोप आला की अशाची काहीतरी टाकीला आग लागलेली आहे थोडेफार। आम्ही पळत आलो, नंतर दिसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, सातपूर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की असं ते झालेले आहे। आणि ती टँक PVC असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला। बाकीचे 2 MS चे टँक आहे त्यांनी पेट घेतला नाही, पण ही टँक पूर्ण रिकामी होती। ही आम्ही रिपेअरिंगसाठीच काढल्या होत्या, मेंटेनन्स चालू आहे, सगळं स्पेअरचं आमचं बांधकाम चालू आहे, पाडलेले आम्ही। ती आता गवत वगैरे काढताना मे बी कामगार एखादा बिडी पित असेल, काय माहिती नाही कशामुळे झालं, तर ते लोकांना विचारून घेऊ। पण पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे। ते आम्ही आता कोणी जखमी वगैरे नाही, जखमी नाही, कोणी झाले नाही, कोणाला काही कुठली इजा नाही, असं नुकसानही काही झालं नाही। ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या, म्हणजे टँक वापरणार नव्हतं, हळूहळू स्क्रॅपच करायचं होत्या। म्हणजे याच्यामध्ये ही जी आग लागली ही इतक्या मोठ्या प्रमाणात का लागली? PVC असल्यामुळे होते लागली। त्याच्यामुळे जी टँक आहे ना, ते त्याला HDPE म्हणतात, हाय डेन्सिटी पॉलीप्रॉपिलिनचे टँक होते त्याच्यामुळे तिला सगळं खालून वरून चारी बाजूने पूर्ण PVC, फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा MS आहे, सगळं टँक होतं PVC होतं, त्यामुळे तो पेट घेतला। मनपा अग्निशमन विभागाच्या पथकानं 4 ते 5 बंबांनी तासभराच्या यशस्वी प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं। सातपूर पोलिसांचं पथकही घटनास्थळी उपस्थित होते।